कुकडी प्रकल्पामध्ये अवघा 32% पाण्याचा साठा आहे। आता पाठीमागे आपण पाहतोय हे माणिकडोह धरण आहे। माणिकडोह धरण अक्षरशः पूर्ण रिकामा झालेला आहे। या धरणामध्ये उपयुक्त पाण्याचा साठा अवघा 9% इतकाच आहे। धरणाच्या पश्चिमेला अनेक आदिवासी गावं आहेत। त्या गावाच्या पिण्याच्या पाणी पुरवठा करण्याची योजना कोरड्या पडलेल्या आहेत। जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर होत चाललेला आहे। जनावरांना प्यायला पाणी कमी पडणार आहे, त्याचबरोबर माणसांना देखील प्यायचं पाणी कमी पडणार आहे। तालुक्याचे आमदार शरददादा सोनवणे, माजी आमदार अतुल बेनके, भाजप नेते आशाताई बुचके, उद्धव ठाकरे पक्षाचे तालुका अध्यक्ष माऊली खंडागळे, बिगनरचे अध्यक्ष सत्यशील शेरकर, तुम्ही जरा लक्ष द्या। सध्या पाणी खाली चालू आहे। जर हे पाणी असं सुरू राहिलं तर माणिकडोह धरण कोरडं व्हायला वेळ लागणार नाही। अवघं 12% पाण्याचा साठा आहे। सत्ताधारी आमदार कदाचित सरकार त्यांचं असल्यामुळं गप्प राहतील, परंतु विरोधी पक्षातले जी काही मंडळी आहेत, म्हणजे अतुल बेनके असतील, सत्यशील शेरकर असतील, आशाताई बुचके असतील, संतोष नाना असतील, माऊली खंडागळे असतील, शेतकरी संघटना असतील, ही सगळी मंडळी गप्प का आहेत? आणि प्रामुख्याने जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराम लांडे धरणातलं पाणी कमी झाल्यावर नेहमी टाहो फोडायचे, मोठमोठे दगडे उचलायचे, अधिकाऱ्यांच्या डोक्यात दगड घालू का असंही म्हणायचे। देवराम लांडे, तुम्ही आत्ता गप्प का? शिवसेना पक्षात गेलात म्हणून? शरददादा सोनवणे यांचा दबाव आहे म्हणून? प्रश्न आदिवासी भागामध्ये प्यायला पाणी शिल्लक राहायला हवं। आपल्या जमिनी गेल्यात, धरण आपल्यामुळे झालं आहे, खालच्या भागामध्ये प्यायला पाणी द्यायला हरकत नाही, परंतु एवढं जर पाणी खाली चालत गेलं की या भागाचं होणार काय? आमदार शरददादा सोनवणे, तुम्ही पण लक्ष द्या। विरोधी पक्षाची बाकीची मंडळी आहेत, ह्या मंडळींनी लक्ष देण्याची गरज आहे। आणि देवराम लांडे, तुम्हाला झोप कशी येते? तुम्ही गप्प का राहताय? तुम्हाला या आदिवासी भागातल्या जनतेचे प्रश्न दिसत नाही का? आपण लक्ष घाला। माणिकडोह धरणाचं पाणी याच्यापेक्षा कमी झालं तर मला एक सांगा, आता मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै 5 महिने पाणी कसं पुरणार? जुलै महिना मी काय हिशोबाने धरला आहे तर जुलै महिन्यात देखील पाऊस कमी पडतो आणि मग कधी पाऊस पडणार, मग कधी पाणी वाढणार। जुन्नर तालुक्यामध्ये यंदाच्या वर्षी पाण्याचं संकट मोठं असणार आहे। आपण नेहमी म्हणतो सूर्यास्त होण्यापूर्वी गावाला पोचलं पाहिजे, तसं वेळीच सावध होण्याची गरज आहे। लोकप्रतिनिधींनो, बाकीच्या मंडळींनो, सावध व्हा, नाहीतर ही परिस्थिती बघा काय आहे धरणाची परिस्थिती। एवढं जर पाणी कमी होतं आहे, दिवसेंदिवस 1% पाणी कमी होतं आहे आणि अवघा 34% कुकडी प्रकल्पामध्ये पाण्याचा साठा आहे। माणिकडोह धरणामध्ये फक्त 9% पाणी साठा आहे। प्रत्यक्षात गाळ किती असेल, काय परिस्थिती असेल? अवघड परिस्थिती आहे। जलसंपदा विभागाने योग्य प्रकारची काळजी घ्यावी। प्रामुख्याने तालुक्याचे आमदार शरददादा सोनवणे, तुम्ही म्हणताय पाणी कमी पडणार नाही, परंतु तुम्ही सुद्धा दक्ष राहा, हीच तुम्हाला कळकळीची विनंती। सुरेश वाणी, विघ्नर टाइम्स, माणिकडोह।
आहे.